नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो. मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या 45 वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करताना आपल्याला दिसतोय. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाची तीव्रता आता वाढलेली आहे. गेल्या 2 वर्षात अनेक मोर्चे लाखोच्या संख्येत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघाले आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण हवं आहे असा ठाम निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज पेटून उठलेला आपल्याला दिसतोय. 2 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहे आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईत धडकला आणि महायुती सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकारला धडकी भरली. या आंदोलनाचं राजकारण केलं जातंय का? ओबीसी समाजामध्ये, ओबीसी वर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे, त्यांचं एक स्टेटमेंट आहे की एखाद्या समाजाला नाराज करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे महायुती सरकार हे अडचणीत सापडलेलं आहे. कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचं, एका समाजाला नाराज करायचं का, अशी एक गोची सध्या सरकारसमोर आहे. मनोज जरांगे पाटील यांना एकाच दिवसाचं आंदोलनाची परवानगी दिली होती. मात्र आता 2 दिवस झाले, आता 3रा दिवस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला एक इशारा दिला आहे, मला गोळ्या घालून मारल्या तरीही मी मुंबई सोडणार नाही, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. एकतर उपोषण करून मरेल, नाहीतर मला सरकारने गोळ्या घातल्या तरीही मी मागे हटणार नाही, असं एक टोकाचं पाऊल मनोज जरांगे पाटील यांनी उचललेलं असल्यामुळे सरकारला धडकी भरलेली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद या आंदोलनामुळे जातंय का, अशी एक राजकीय चर्चा सध्या सुरू झालेली आहे. कारण आतापर्यंतच्या कार्यकाळ बघता आपण अनेक छोट्या कारणावरून अनेकांचे मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद गेलेले, मंत्रीपद गेलेले आपल्याला दिसतं, एखादं स्टेटमेंट गेलेलं दिसतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांना जर हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळता आलं नाही, मराठा समाजाला खुश करता आलं नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता आलं नाही, तर केंद्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद दुसऱ्याला दिलं जाऊ शकतंय का, अशी एक चर्चा आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला बसू शकतोय का, असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. दुसरीकडे कालच अमित शहा जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी मुंबई येथे आले होते. त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं, लालबाग राजा गणपतीचं दर्शन घेतलं आणि या दर्शनानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. मनपा निवडणूक, महापालिका निवडणूक आणि मराठा आरक्षणासंदर्भात काय करता येईल अशी एक बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यामध्ये काही इतरही बाबीवर चर्चा झाली. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना हटवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जातं आहे का, अशी ही शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरही भाजपाचा डोळा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या मराठा समाजाला नाराजही करता येणार नाही, आरक्षणाचा तिढाही सोडवता येणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी तर तात्काळ आरक्षण द्या अशी भूमिका घेतलेली आहे. शासनाच्या वतीने एक समितीही काल जरांगे पाटील यांना भेटली. मात्र ती समिती
जरांगे पाटील यांचं समाधान करू शकलं नाही. त्यामुळे त्यांची चर्चा फिसकाटल्यात जमा आहे. आता हे आंदोलन कसं हाताळायचं हे एक मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस सरकार समोर आहे. आणि यात देवेंद्र फडणवीस यांना जर अपयश आलं तर त्यांना मुख्यमंत्रीपद गमावावं लागू शकतं, असं एक चित्र आहे. मात्र या सर्व बाबीमध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो गेल्या 45 वर्षापासून सुरू आहे. हा संघर्ष संपणार की नाही असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय. कायदातज्ञांचं मत आहे की घटना दुरुस्तीमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घेतलं जाऊ शकतं. मात्र त्याच्या काही अटी आहेत, त्याचे काही प्रक्रिया आहेत. त्यासाठी कालावधी लागणार आहे. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे. यापूर्वीचाही डेटा मराठा समाजाचा मागासलेपणाचा अहवाल सादर झालेला आहे. मात्र त्यावर पुढे काही झालं नाही. कोर्टात ते आरक्षण टिकलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा जो आरक्षणाचा घोळ आहे तो कायम राहिलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस सरकार आणि भाजपाचंच केंद्रामध्ये जे सरकार आहे ते या संदर्भात काय निर्णय घेऊ शकतं? घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते का? राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे. मात्र मराठा समाज आता माघार घेणार नाही असं चित्र आपल्याला दिसतंय. अनेक मराठा समाजातील वृद्ध व्यक्तींनीही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाही, एकतर आरक्षण घेऊ नाहीतर समुद्रात उड्या मारू, अशी ही भूमिका मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या या आंदोलनाचा मोठा फटका महायुती सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना बसण्याची शक्यता आहे, अशी चित्र सध्या तरी आहे. मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाही असं ते म्हणत आहेत. यापूर्वीही आम्हाला सरकारने फसवलेलं आहे, हे सरकार भरोसा ठेवण्याचं लायकीचं नाही असं त्यांचं स्पष्ट मत झालेलं आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणावर जो मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला आहे आणि जरांगे पाटील ज्या तयारीने मुंबईमध्ये गेलेले आहेत ते बघता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे. जरांगे पाटील यांनाही आरक्षणासाठी सरकारला वेळ द्यावा लागू शकतो असं एक चित्र सध्या दिसतंय. घटना तज्ज्ञांचंही तेच मत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील कोणत्या अटीवर सरकारला वेळ देत आहेत हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. दुसरीकडे याचं राजकारणही केलं जातं. मराठा समाजाच्या या आंदोलनाला कोणी रसद पुरवतंय का असे एक आरोप केला जातो. मात्र मराठा समाजातील लोकांनी एक पायी जमा करून हे आंदोलन केलेलं आहे असं नुकतंच जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. भाजपाचे काही मंत्रीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करत आहेत. मात्र त्याला जोरदार असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे. या मराठ्यांच्या अवलादी आहेत का, हे शहाण्णव कोळी मराठा आहेत का यावर संशय येतोय. अशा भाषेत त्यांनी या भाजपाच्या मंत्र्यांचा, यामध्ये विशेषतः राणे आघाडीवर आहेत, त्यांचा पाणउतारा या कडक शब्दात जरांगे पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळतं आणि सरकारची मोठी कोंडी झाल्याची आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे सरकारला यातून तोडगा काढणं आवश्यकच आहे. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे ओबीसी वर्गालाही नाराज करणार नाही आणि मराठा समाजाला नाराज करणं त्यांना परवडणार नाही. त्यामुळे यातून आता
कसा मार्ग निघतो की देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपद जाऊन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं का, हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. अमित शहा यांनी मुंबईमध्ये भेट घेतली, याचे पडसाद बघता या राजकीय घडामोडी घडू शकतात. मोठी उलथापालथ ही या आंदोलनामुळे राजकीय घटनेमध्ये होऊ शकते, असं एकंदरीत चित्र आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं का, की ते मराठा आंदोलन योग्य पद्धतीने हाताळून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यशस्वी ठरू शकतात. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.